हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. जनरल ॲग्रिकल्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. बघा आपण PYQ सिरीज जी आहे ती स्टार्ट केली आहे. आज आपण 21st ऑफ लेक्चर जे आहे ते कंडक्ट करत आहोत. वळूया क्वेश्चन्सकडे. क्वेश्चन काय बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज प्रेझेंट हायेस्ट इन सॉइल, आणि ऑप्शन आहे बघा ए बॅक्टेरिया, बी फंगाय, सी ॲक्टिनोमायसिड्स आणि डी अल्गी. क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे की सॉइल मध्ये ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम पैकी हायेस्ट प्रपोर्शन कशाचं आहे. तर हायेस्ट प्रपोर्शन कशाचं आहे, तर हायेस्ट प्रपोर्शन येतं बॅक्टेरियाचं. ओके, बॅक्टेरिया कोणत्या नंबरला येतो, तर फर्स्ट नंबर जो आहे तो बॅक्टेरियाचा लागतो. ओके, सेकंड जे आहे ते फंगी, थर्ड काय येतो ॲक्टिनोमायसिड्स, आणि फोर्थ वन काय येतो अल्गी. ओके, तर याचं काय असेल, बॅक्टेरिया, देन फंगाय, देन ॲक्टिनोमायसिड्स आणि अल्गी. ओके, इथे करेक्ट आन्सर काय होईल बघा, आपलं ऑप्शन ए बॅक्टेरिया. बऱ्याचशा पुस्तकामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होईल की फंगी वगैरे, पण तुम्ही जर गुगल सर्च वगैरे जरी केलं किंवा ऑथेंटिक बुक जरी बघितले तरी तुम्हाला करेक्ट आन्सर काय असेल, तर आपला तुम्हाला करेक्ट काय दिसेल, तर बॅक्टेरिया दिसेल. ओके, करेक्ट आन्सर काय, ऑप्शन ए. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सीड रेट ऑफ व्हीट इज डॅश डॅश केजी पर हेक्टर, आणि ऑप्शन आहे बघा ए 50 ते 100, बी 100 ते 125, सी 150 ते 170, आणि ऑप्शन डी काय आहे 15 ते 25. आता या सीड रेट, व्हीटच्या सीड रेट बद्दल जे आहे आपण कन्फ्युज होतो, कारण तो काय आहे की बाबा नॉर्मल लेवलला नॉर्मल इरिगेटेड लेवलला काय लागतो आपल्याला, एक वेगळी क्वांटिटी लागते, रेनफेडला वेगळी क्वांटिटी लागते, नंतर ब्रॉडकास्टिंगला वेगळी, ड्रिलिंगसाठी सुद्धा काय आहे त्याचं प्रपोर्शन वेगवेगळं लागतं. पण एक ऑप्टिमम जी लेवल आहे, नॉर्मल जो सीड रेट राहतो तो किती राहतो, 100 ते 125 केजी पर हेक्टर, जे की आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिसत आहे. तर इथे आपला करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन बी. ओके, पण भविष्यात आपल्याला हा क्वेश्चन जो आहे हा आपल्याला लास्ट इयर विचारला होता, पण देर इज अ ग्रेट पॉसिबिलिटी की ते आपल्याला रेनफेड बद्दल, ब्रॉडकास्टिंग बद्दल किंवा ड्रिलिंग बद्दल विचारू शकतील. ओके, त्यांनी आपल्याला इरिगेटेड सुद्धा विचारलं तरी आपण कन्फ्युज होऊ, पण इरिगेटेडला आणि नॉर्मल जो सीड रेट आहे आपला तो सेमच आहे जनरली. का बरं सेम आहे, कारण की व्हीट हे जनरली इरिगेटेड कंडिशनलाच आपण काय करतो, ग्रो करतो, म्हणून जो ऑप्टिमम आणि इरिगेटेड आहे तो सेमच आहे. ओके, देन बघा, रेनफेड साठी 120 ते 150 केजी पर हेक्टर, आणि ब्रॉडकास्टिंग साठी 120 ते 125 केजी पर हेक्टर. रेनफेड साठी का बरं 120 ते 150 केजी पर हेक्टर, कारण की जर्मिनेशन पर्सेंटेज कमी असते, तिथं पाण्याची कमतरता असते. पाण्याची कमतरता असल्यामुळे आता समजा इरिगेटेड आहे तर तिथे काय असेल की त्याची ग्रोथ चांगली होईल, पण रेनफेड मध्ये काय होते, आपल्याला क्रॉपची ग्रोथ आपल्याला जशी पाहायला मिळते इरिगेटेड मध्ये तशी मिळत नाही. मग त्यामुळे काय असेल की जे प्लांट टू प्लांट कॉम्पिटिशन ते कमी असेल, ते प्लांट जर कमी ग्रो झालं तर तिथे जर आपण आणखी जर आता समजा ही रो आहे, ओके, हा बेड आहे व्हीटचा, हा आपण इरिगेटेड कंडिशन मध्ये केला, आणि हा जो बेड आहे हा आपण रेनफेड मध्ये जर सो करत असू, तर इथं प्लांट पॉप्युलेशन ही कमी असली तर आपल्याला यील्ड जास्त मिळेल, आणि इथं प्लांट पॉप्युलेशन जास्तच पाहिजे, कारण काय की इरिगेटेड मध्ये त्याची ग्रोथ जी आहे ती मोर व्हिगरस होईल दॅन रेनफेड मध्ये, म्हणून तिथं प्लांट पॉप्युलेशन आपल्याला काय आहे जास्त ठेवावं लागते. कशासाठी, तर यील्डच्या दृष्टीने. म्हणून रेनफेड मध्ये आपण सीड रेट किती वापरतो, 150 ते 150 केजी पर हेक्टर. ओके, आणि ब्रॉडकास्टिंग तिथे आपण काय करतो, फैलाव करतो. ब्रॉडकास्टिंग वरही मागच्या वेळेसच आपण जे लेक्चर नंबर 20 झालाय त्यावरती ब्रॉडकास्टिंग वरती क्वेश्चन आलेला आहे. ओके, तर ब्रॉडकास्टिंग मध्ये काय हाय सीड रेट का लागतो, कारण की आपण त्याला तिथं कोणतीच प्लांट टू प्लांट आणि रो टू रो जे आहे ते डिस्टन्स मेंटेन होत नाही, त्यासाठी ऑल एरिया जो आहे तो कव्हर होतो, त्याच्यामुळे त्यालाही जनरली काय लागतो, त्याचा जो सीड रेट आहे तो जास्त लागतो. आणि व्हीट साठी किती लागतो, 120 ते 125. आणि ड्रिलिंग, लाईन स्विंग जर केली, जे की मोर इफिशियंट आहे, त्याच्यामध्ये 100 ते 110, म्हणजे 110 मध्येच आपलं काम होऊन जातो लोअर सीड रेट ड्रिलिंगला, कारण तिथे काय होतं की रो टू रो जे डिस्टन्स आहे ते मेंटेन केलं जातं. ओके, इथं आपलं करेक्ट आन्सर काय आहे बघा, ऑप्शन बी. वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे, नेम ऑफ द एंटरप्राइजेस इन्व्हॉल्विंग क्रॉप फार्मिंग अँड मिल्क प्रोडक्शन, ज्यामध्ये काय होते, क्रॉप फार्मिंग होते, क्रॉप फार्मिंग प्लस मिल्क प्रोडक्शन सुद्धा घेतल्या जाते, तर त्या एंटरप्राइजेसला आपण काय म्हणतो, तर ऑप्शन आहे बघा, ए कॉम्पिटेटिव्ह एंटरप्राइजेस, बी कॉम्प्लिमेंटरी एंटरप्राइजेस, ऑप्शन सी सप्लिमेंटरी एंटरप्राइजेस, आणि ऑप्शन डी काय आहे, सक्सेसिव्ह एंटरप्राइजेस. तर हे डिफरंट एंटरप्राइजेस जे आहे, जे आपण फार्मिंग मॉडेल सिस्टीम वगैरे त्यामध्ये बघतो, तर आपल्याला कन्फ्युजन होतं की लक्षात कसे ठेवायचे. तर बघा,
आता कॉम्पिटेटिव्ह एंटरप्राइजेस कशाला म्हणायचं, तर आर क्रॉप ऑर फार्मिंग ऍक्टिव्हिटीज दॅट कॉम्पीट विथ इच अदर. कॉम्पिटिशन, कुठे कॉम्पिटेटिव्ह एंटरप्राइज म्हणजे कुठं काय आहे, त्यांच्यामध्ये काय आहे, एक कॉम्पिटिशन आहे दोघांमध्ये. ओके, विथ इच अदर फॉर द सेम रिसोर्सेस. जसं की अशी फार्मिंग सिस्टीम, त्या फार्मिंग सिस्टीम मध्ये ते एकमेकाला काय करतात, कम्पीट करतात. कशासाठी, लँडसाठी, लेबरसाठी, कॅपिटलसाठी, वॉटरसाठी. ओके, वेगवेगळ्या रिसोर्ससाठी, सेम रिसोर्सेससाठी. त्याला काय म्हणतो आपण, कॉम्पिटेटिव्ह एंटरप्राइजेस असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल व्हीट वर्सेस ग्राम. आता व्हीट वर्सेस ग्राम काय, व्हीट जनरली कोणत्या सीझन मध्ये घेतो आपण, रबी सीझन मध्ये, बरोबर आहे. त्यानंतर चिकपी सुद्धा आपण काय घेतो, चिकपी सुद्धा काय घेतो, रबी सीझन मध्ये. मग यामध्ये काय होते, जर समजा तुम्ही आता व्हीट क्रॉप आणि चिकपी क्रॉप जर सोबत सोबत ग्रो केलं असेल, त्यामध्ये काय होते की जेव्हा व्हीटचा क्रिटिकल ग्रोथ पिरियड येतो, ओके, क्रिटिकल ग्रोथ पिरियड येतो, की तेव्हा व्हीटलाही इरिगेशन लागतं, चिकपीलाही इरिगेशन लागतं. मग आपण काय करतो की जे क्रॉप जास्त डल आहे त्यावरती आधी इरिगेशन देतो. पण त्याच्यामध्ये काय झाली, एक कॉम्पिटिशन आली. ओके, की लेबरची झाली, लँडची झाली, वॉटरची झाली, काय झाली, कॉम्पिटिशन झाली. त्याला काय म्हणतो आपण, कॉम्पिटेटिव्ह एंटरप्राइजेस असं म्हणतो. ओके, देन नेक्स्ट आहे कॉम्प्लिमेंटरी एंटरप्राइजेस. आता कॉम्प्लिमेंटरी एंटरप्राइजेस म्हणजे काय, की आर दोज फार्मिंग ऍक्टिव्हिटीज और क्रॉप दॅट सपोर्ट इच अदर. मेन महत्वाचं काय आहे, सपोर्ट इच अदर. की जेव्हा ज्या फार्मिंग सिस्टीम मध्ये आपले जे शेतकरी आहे, ओके, फार्मर काय करतात, की बाबा त्यांना काय वाटतं की जे आपण एंटरप्राइजेस यूज करत आहोत, ते एंटरप्राइजेसनी आपल्याला जास्तीत जास्त मॅक्झिमम बेनिफिट व्हायला पाहिजे. तर ज्या ऍक्टिव्हिटीमध्ये ज्या सपोर्ट करतात एकमेकाला, जेव्हा ते एकत्र कॅरीड आउट केल्या जातात, त्याला आपण काय म्हणतो, कॉम्प्लिमेंटरी एंटरप्राइजेस म्हणतो. फॉर एक्झाम्पल गोट रिअरिंग आणि क्रॉप फार्मिंग. आता गोट रिअरिंग असो, किंवा इथे आपण फॉर एक्झाम्पल गोट रिअरिंग घेतलं, किंवा इथे आपल्याला मिल्क प्रोड्युसिंग जे ऑर्गॅनिझम आहे, मिल्क प्रोडक्शन जिथं होते, किंवा क्रॉप फार्मिंग जिथं करत असू, ते एकमेकाला काय आहेत, कॉम्प्लिमेंटरी आहेत. ते एकमेकाला काय करतील, सपोर्ट करतील. फॉर एक्झाम्पल जर बफेलो घेतले, ओके, तुमच्याकडे काय आहे, एक बफेलो आहे, एक काऊ आहे, ओके, प्लस तुम्ही काय करत आहात, क्रॉप फार्मिंग करत आहात. तर हे बफेलो आणि काऊ हे दोन्ही काय करतील, तुम्हाला मिल्क प्रोडक्शन देतील. ओके, मिल्क प्रोडक्शन देतील. ह्या ज्या क्रॉपचा रेसिड्यू आहे, हा आपण यांना खाऊ घालू, बरोबर आहे. आणि यांचं जे काऊ डंग असेल, बफेलो डंग असेल, हे जर आपण आपल्या शेतामध्ये टाकलं तर काय होईल, त्याची जी कॅपॅसिटी FIM जर आपण त्याच्यामध्ये टाकलं तर त्यामुळे काय होईल, की जी कॅपॅसिटी आहे, ओके, फार्मिंग कॅपॅसिटी काय होईल, इन्क्रीज होईल. ओके, तर हे काय आहेत, एकमेकाला सपोर्ट करणारे आहेत, म्हणून आपण यांना काय म्हणतो, कॉम्प्लिमेंटरी एंटरप्राइजेस असं म्हणतो. ओके, देन आहे नेक्स्ट आहे बघा, सप्लिमेंटरी एंटरप्राइजेस. आणि एक्झॅक्टली आपल्याला क्वेश्चन मध्ये हेच विचारलेलं आहे, की ज्या एंटरप्राइजेस मध्ये क्रॉप फार्मिंग आणि मिल्क प्रोडक्शन एकत्र केल्या जाते, त्या एंटरप्राइजेसला आपण काय म्हणतो, तर काय म्हणतो, कॉम्प्लिमेंटरी म्हणतो. ओके, तर आपल्याला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याही समजून घ्यायच्या आहेत. ओके, तर हे काय आहे, सप्लिमेंटरी एंटरप्राइजेस. थर्ड काय येतं, सप्लिमेंट. आपल्याला काय विचारलेलं आहे, सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे काय, की आर दोज ऍक्टिव्हिटी दॅट ऍड इन्कम टू सपोर्ट मेन एंटरप्राइजेस बट नॉट इसेन्शियल फॉर इट्स सक्सेस. म्हणजे सप्लिमेंटरी म्हणजे काय, की बाबा त्या काय करतात, सपोर्ट करतात. आता तुम्ही जर शेतात आपण बघतो, शेतात बी किपिंग विथ क्रॉप फार्मिंग, बघा असं आपल्याला यील्ड तर येतच, बरोबर आहे. आपल्या फील्ड वरती जे आहे, आपण जर कोणतं क्रॉप वगैरे ग्रो करत असू तर त्याच्यामुळे आपल्याला यील्ड तर मिळतच. पण काय होते, जर आपण त्यामध्ये जर आपण एक ऍपियरी डेव्हलप केल्यानंतर तिथे काय होते, बी किपिंग केल्यानंतर तिथे काय होते, की आपल्याला ऍडिशनल इन्कम मिळतं. ओके, मेन एंटरप्राइजेसला तो काय करतो, एक सपोर्ट करतो, म्हणून त्याला काय म्हणतो, सप्लिमेंटरी एंटरप्राइजेस म्हणतो. आता कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, सपोर्ट इच अदर. आणि सप्लिमेंटरी म्हणजे काय, सपोर्ट मेन. सप्लिमेंटरी आपल्याला सपोर्ट करतो, आणि कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, की एखाद्याला बघा, एखाद्या मुलीला तुम्ही कॉम्प्लिमेंट द्या, ती काय करेल, तुम्हाला एखाद्या मुलाला ती काय करते, शेवटपर्यंत सपोर्ट करते. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी आपल्याला म्हणजे हा क्वेश्चन आपण इझिली टॅकल करू शकू. देन आहे सक्सेसिव्ह एंटरप्राइजेस. आता सक्सेसिव्ह एंटरप्राइजेस म्हणजे काय, आर फार्मिंग ऍक्टिव्हिटीज ऑर क्राफ्ट दॅट ग्रोन वन आफ्टर अनदर ऑन द सेम पीस ऑफ लँड विदिन अ इयर. म्हणजे काय,
की आपण जे सिक्वेन्शियल फार्मिंग करतो किंवा व्हीट नंतर मुंगबीन नंतर सॉर्गम, हे ग्रोन इयर वन आफ्टर अनदर एकाच इयर मध्ये, ज्याच्यामध्ये कुठंच कॉम्पिटिशन आपल्याला दिसत नाही. जशी कॉम्पिटेटिव्ह मध्ये आपल्याला कॉम्पिटिशन दिसली की दोन्ही रब्बी क्रॉप, पण हे काय होते की आपण रब्बीमध्ये व्हीट पेरत असू, उन्हाळी मूग पेरत असू, त्याच्यानंतर खरीप सीझन मध्ये सॉर्गम पेरत असू, हे काय होते की इयर आफ्टर इयर मध्ये आपण काय करत आहोत, ग्रोन वन आफ्टर अनदर ग्रो करत आहोत. त्याला काय म्हणतो, सक्सेसिव्ह एंटरप्राइजेस म्हणतो. ओके, कॉन्सेप्ट समजला. इथं आपलं काय आन्सर काय होईल, कॉम्प्लिमेंटरी एंटरप्राइजेस. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी. वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. इन विच क्रॉपिंग इज फॉलोड, आणि ऑप्शन आहे बघा, ए बनाना, बी ग्रेप्स, सी कोकोनट आणि ऑप्शन डी आहे पीच. तर क्रॉपिंग हे इंटरकल्चरल ऑपरेशन जनरली फॉलोड आउट केलं जाते कशामध्ये, तर बनानामध्ये. इथे करेक्ट आन्सर काय आपलं, ऑप्शन ए. बघा, मी तुम्हाला नेहमी सांगत आहे की इंटरकल्चरल ऑपरेशन जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहेत. आता क्रॉपिंग म्हणजे काय आणि ते कशामध्ये कॅरीड आउट केला जाते हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मागच्या वेळेस आपल्याला क्वेश्चन हा स्टेकिंग वरती आला होता. कशावरती आला होता क्वेश्चन, हा आला होता आपल्याला स्टेकिंग वरती. ओके, आता बघा, जे इम्पॉर्टंट इंटरकल्चरल ऑपरेशन आहेत त्यावरती म्हणजे बाकीच्या क्रॉप मधले तरी इम्पॉर्टंट इंटरकल्चर ऑपरेशन, आणि हे काय बनाना मधले जे काही इंटरकल्चर ऑपरेशन आहेत ह्यावरचा शॉर्ट व्हिडिओ मी आपलं ज्यावर तुम्ही व्हिडिओ बघताय, ओके, सध्या तुम्ही लेक्चर करताय, त्याच लेक्चर मध्ये मी त्याच आपलं जे युट्यूब चॅनल आहे त्यावरती मी एक बनानाचे इंटरकल्चर ऑपरेशन आहे त्यामध्ये एक शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो पोस्ट केला आहे. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की पर्टिक्युलर त्याला आपण काय म्हणतो आणि त्याची डेफिनेशन, ओके, आणि कसं कॅरीड आउट केलं जाते ते. एक 30 ते 35 सेकंदाचा काहीतरी व्हिडिओ आहे, तुम्ही नक्की जाऊन व्हिजिट करा. म्हणजे काय होईल की तुमचे पूर्ण बनाना मधल्या इंटरकल्चर ऑपरेशन काय होतील, इझिली तुम्ही मगअप करू शकाल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, स्नोबॉल इज द व्हरायटी ऑफ विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप, आणि ऑप्शन आहे ए कॅबेज, ओनियन, काउलीफ्लॉवर आणि फुटबॉल लिली. तर स्नोबॉल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, व्हरायटी कशाची आहे, काउलीफ्लॉवरचे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, इन अ प्लांट द जेनेटिक मटेरियल प्रेझेंट इन, आणि ऑप्शन आहे बघा न्यूक्लियस अँड मायटोकॉन्ड्रिया, ऑप्शन बी न्यूक्लियस, ऑप्शन सी मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट, आणि ऑप्शन डी काय आहे, न्यूक्लियस, क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया. तर बघा, जेनेटिक मटेरियल जे आहे, जेनेटिक मटेरियल म्हणजे काय, जेनेटिक मटेरियल कशाला म्हणतो आपण, डीएनए आणि आरएनए ला. जनरली आपण कशाला म्हणतो, डीएनए लाच म्हणतो मॅक्झिमम. ओके, डीएनए इज अ डीएनए काय आहे, ऍज अ जेनेटिक मटेरियल, आरएनए फक्त त्याला हेल्प करतो, बरोबर आहे ना. तर हा डीएनए कशामध्ये प्रेझेंट असतो प्लांटमध्ये, तर तुम्ही जेव्हा प्लांट ऑर्गॅनिली किंवा आपण प्लांटचे जे सेल ऑर्गॅनिली आहे त्या रीड करतो, त्यामध्ये आपल्याला माहितीये की न्यूक्लियस हे तर केंद्रक आहेच, यामध्ये डीएनए प्रेझेंट असतोच. ओके, पण एक सर्क्युलर डीएनए जो आहे आपण क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया मध्ये सुद्धा बघतो. ओके, म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय असेल की न्यूक्लियस मध्ये सुद्धा जेनेटिक मटेरियल आहे, क्लोरोप्लास्ट मध्ये सुद्धा आणि मायटोकॉन्ड्रिया मध्ये सुद्धा. म्हणून आपला करेक्ट आन्सर काय असेल, ऑप्शन डी, न्यूक्लियस, क्लोरोप्लास्ट अँड मायटोकॉन्ड्रिया. ओके, ह्यामध्ये आता बघा, इथंही जर समजा आपण घाई केली आणि आपण फर्स्टच बघितलं की न्यूक्लियस आणि मायटोकॉन्ड्रिया ओनली, आणि बी तर फक्त न्यूक्लियसच म्हणते, म्हणजे हे दोन्ही आन्सर आहेत, किंवा आपण काय गलती करू शकतो, एक तर ऑप्शन ए टिक करू शकतो किंवा बी टिक करू शकतो. ह्यासाठीच स्टार्टिंगला जेव्हा आपण क्वेश्चन रीड करतो तेव्हा त्याचे जे ऑप्शन्स आहेत ते चारी ऑप्शन रीड करणं फार महत्वाचं असतं. जेव्हा कुठंतरी आपल्याला म्हणजे कन्फ्युज ऑप्शन दिले असतील तेव्हा, की इथं न्यूक्लियस, आता बघा, आता हा लास्टचाच क्वेश्चन आहे, स्नोबॉल हा थ्रू द पॉइंट वन लाइनर आहे. आपल्याला माहिती आहे की स्नोबॉल ही व्हरायटी कशाची आहे, काउलीफ्लॉवरचीच आहे. तर तिथे फक्त आपल्याला काउलीफ्लॉवर दिसलं म्हणजे टिक करून लगेच जायचं. कशासाठी सांगते हे, की आपल्याला जे आपली पर्टिक्युलर एक्झाम आहे त्यामध्ये आपल्याला 120 आपल्याला किती दिल्या जातात, 120च मिनिट दिल्या जातात. त्यामध्ये आपल्याला मॅथही सॉल्व्ह करायचं असतं, त्यानंतर आपल्याला रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ताचे क्वेश्चनही सॉल्व्ह करायचे असतात, त्यानंतर मराठीही असतं, इंग्लिशही असतं. ओके, मराठी असतं, इंग्लिशही असतं, मॅथ, रिझनिंग आणि प्लस आपलं ऍग्रिकल्चर सुद्धा असतं. ओके, तर त्यामध्ये
आपल्याला हे डिसिजन मेकिंग डायरेक्ट पेपरमध्ये जमत नसतं, तर ते आपल्याला पहिल्यापासून ओके सराव केल्यानंतरच ह्या गोष्टी आपल्याला अवगत होतील आणि प्रत्येक क्वेश्चन आपण वाचून करेक्ट आन्सर आपल्याला करावं लागेल. कारण मागच्या वेळेसपेक्षा या वेळेस 101% जी कॉम्पिटिशन आहे ती इन्क्रीज झालेली तुम्हाला दिसेल. ओके, देन इथं आपलं करेक्ट आन्सर काय आलं? ऑप्शन डी. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन काय, विच ऑफ द फॉलोइंग जनरा ऑफ बॅक्टेरिया इज फाउंड मेनली इन सॉइल. आणि ऑप्शन आहे बघा, ए सुडोमोनास, बी थिओबॅसिलस, ऑप्शन सी आहे थिओविब्रो आणि ऑप्शन डी काय आहे? डायसल्फो विब्रो. तर बघा आता सुडोमोनॅस जो आहे, सुडोमोनॅस हा वाईडली डिस्ट्रीब्युटेड आहे सॉइल आणि वॉटरमध्ये. आपल्याला विचारलेलंच आहे की मोस्टली फाउंड सॉइल मध्ये कोणता आहे, तर सुडोमोनॅस. इथे आपलं करेक्ट आन्सर काय? ऑप्शन ए. पण गॅरंटी आहे, देर इज अ पॉसिबिलिटी, गॅरंटी नाही पण देर इज अ पॉसिबिलिटी की या 3 वरती आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो किंवा सुडोमोनॅस बद्दलच आणखी डिटेल माहिती आपल्याला विचारू शकतात. ओके, कारण कॉम्पिटिशन इन्क्रीज होणार आहे, कॉम्पिटिशन वाढणार आहे आणि जी लेवल आहे डे बाय डे तुम्ही बघत आहात, लेवल जी आहे ती इन्क्रीज होत आहे कोणत्याही एक्झामची, ती सरळ सेवा असो का राज्यसेवा असो, एमपीएससी असो, एएफओ असो. ओके, तर आपल्याला त्यासाठी सज्ज राहायचं आहे. बघा आता सुडोमोनास काय आहे, हा सॉइल आणि वॉटरमध्ये वाईडली डिस्ट्रीब्युटेड असतो. याचा मेजर रोल कशामध्ये आहे? न्यूट्रिएंट सायक्लिंग मध्ये, ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन मध्ये आणि बायो रेमेडिएशन मध्ये. देन आहे मेनी स्पीसीज प्लांट असोसिएट सम बेनिफिशियल आणि पॅथोजेनिक जे आहे ते त्याच्याशी ते काय करतात, त्याच्याशी सोबत हा असोसिएट आहे, म्हणून याला काय कन्सिडर करण्यात येतं? सॉइल बॅक्टेरिया. याला काय म्हणतो आपण जनरली? याला आपण सॉइल बॅक्टेरिया सुद्धा म्हणतो. ओके, देन नेक्स्ट ऑप्शन होतं आपलं थिओबॅसिलस. थिओबॅसिलस जो आहे हा